श्री स्वामी समर्थ. आजचा सुविचार: गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला खालीच राहू द्या, गाळ आपोआप खाली बसतो. तसंच जीवनात कितीही ताणतणाव असला तर डोकं शांत ठेवा, संयम ठेवा, आपोआप मार्ग सापडतो. नाही सापडला तर आपले स्वामी देव महाराज आहेतच की साथ द्यायला. श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष गुरुवार आहे, त्याचसोबत दत्तगुरूंची सेवा आहे, माता लक्ष्मीची सेवा आहे. तर आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ओम श्री महालक्ष्मी देवी या मंत्राचा जप करावा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मी इकडे छान देवपूजा करून घेतली. त्यानंतर दरवाजावर स्वस्तिक, मी सगळीकडे स्वस्तिक काढून घेतले. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन. आता गावाकडे कसं शेणाने वगैरे सारून घेतात, पण इथे गोमूत्र मी हळदीमध्ये मिक्स केले आणि गंगाजल थोडंसं मिसळून मी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन, तुळशीपाशी सुद्धा थोडंसं लेपन करून इथे मी पावलं, श्री आणि स्वस्तिक काढले. बघू शकता हळदीचं स्वस्तिक आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे, त्याच्यामुळे मी हे सगळं केलं आहे. तर मी प्रत्येक गुरुवारी करते, परंतु ह्या वेळेस स्वस्तिक जरा जास्तच झालेत. इथे बघा किचनमध्ये सुद्धा काढले. किचनमध्ये मी पहिल्यांदाच स्वस्तिक काढले आणि त्यानंतर जिथे मी देवपूजा केली, म्हणजे माझा जिथे पाट आहे देवीचा, तर त्या पाटाच्या खाली तिथे एक मी स्वस्तिक काढले. तर मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवले, म्हणजे आम्ही आंघोळ केल्यानंतर गरम पाणीच पितो सगळीजण. आणि एकीकडे मी दूध गरम करायला ठेवले. दूधवाले काका पण आत्ताच येऊन गेले, मग लगेच दूधही ठेवून दिलं. तर आज गुरुवार आहे, तर सकाळच्याला आम्ही बनवत असतो प्रत्येक गुरुवारी शेंगदाण्याचे लाडू. तर शेंगदाण्याचे लाडू उपवास असल्यामुळे. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर पहिला गुरुवार तुम्हा सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर अखंड राहावा. तुमचं घर धन धान्याने भरलेलं असू देत, हीच माता लक्ष्मीकडे आणि स्वामी आईंकडे प्रार्थना करते. तर तुम्ही सुद्धा आज मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल, करत आहात, तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत माझे 2-3 वर्ष झालं सुटले आहेत. आणि ते का सुटले आहेत? 1 वर्ष प्रेग्नेन्सीचं, नंतर डिलेवरी झाली मागच्या वर्षी, आणि त्याच्या अगोदरसुद्धा वेदिका लहान होती आणि असंच काहीतरी, म्हणजे मी दत्तगुरूंची सेवा, स्वामींची सेवा तेव्हा चालू केली. मग दोन्ही सेवा एकत्र करता येत नव्हत्या, म्हणून त्याच्या मागच्या वर्षी, म्हणजे आज 2 वर्षी मी काही मार्गशीर्ष गुरुवार केले नव्हते. आणि त्याच्या अगोदरसुद्धा वेदिका लहान होती, त्याच्यामुळं ते जमत नव्हतं, असं झालेलं. मग 2-3 वर्ष झालं कंटिन्यू, 3 वर्ष तर झालं, तर व्रत सुटलेत. आणि पुस्तक कुणीतरी दिलं तर नक्कीच मी हे जे व्रत आहे पुढच्या वर्षीपासून चालू करेल. पण आत्ता पण करू शकले असते, पण मला आजपासून ही सेवा चालू करायची आहे. मला हा ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आणि दोन्ही सेवा एकत्र केलं तर व्रताचं फळ मिळत नाही असं म्हणतात, म्हणून करतो तर आपण कुठलं तरी एकच मनोभावे करावं. नाहीतर काय होतं, चिडचिडपणा होऊन जातो आणि मग कुठलाच होत नाही, गोंधळ उडतो. आणि त्यात मुलं येतं, ते व्यवस्थित काही असं करून देत नाहीत. आता त्यांना झोपवलं आहे आणि त्यानंतर म्हटलं अगोदर आपलं तारक मंत्र वगैरे म्हणून घ्यावं आणि त्यानंतर आपला ग्रंथ वाचून घ्यावा. तर तुम्हाला आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्हीसुद्धा स्वामींची सेवा चालू केली आहे का नक्की सांगा. दत्तगुरूंची केली आहे का नक्की सांगा. आपल्या दत्त जयंतीपर्यंत उत्साहानं, आनंदानं आपल्याला हा जो सोहळा आहे छान प्रकारे पार पाडायचा आहे. चला तर भेटूयात आता. मी ग्रंथ वाचल्यानंतर तुम्हाला भेटते. चला बाय. व्हिडिओ स्टॉप करायचा राहून गेला. मग आता मी इथे वात करून घेतली आणि 2 वातीची 1 वात, एक जीवाची आणि एक शिवाची अशी वात म्हणतात, म्हणून मी 2 वाती घेतल्या आणि 2 वातीची 1 वात असं करून प्रज्वलित करायचे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हाला सुद्धा माझे व्हिडिओ आवडत असतील नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करत चला. याने काय होतं, एक नवीन प्रेरणा, दिशा भेटते की माझे व्हिडिओ कोणीतरी आवडीने बघतायत आणि माझे व्हिडिओ बघून तुम्हीसुद्धा काहीतरी करण्याचा प्रयत्न करताय. तर यातून म्हटलं आता सेवा चालू करायचीच आहे, तर आता दिवासुद्धा आपला कंटिन्यू असला पाहिजे. खरं तर 21 दिवसाचा करायचा होता, त्यामध्येच इलेक्शन वगैरे आलं, मग त्याच्यासाठी गावाकडे जावं लागलं.
गावाकडून आल्यानंतर मासिक पिरियड्स चालू झाले, मग हे सगळं करणं जमलं नाही. असू देत, 21 दिवसाचं नाही, पण आजपासून काय मी दिवस मोजत नाही आहे. आता बघूयात दत्त जयंतीपर्यंत किती दिवस होत आहेत. आता गुरुवार आहे, तर शुभ दिवसापासून मी सुरुवात करते आणि आपल्या पूजेला सुरुवात करते. आता हा जो दिवा आहे हा अखंड विझवू न देता पूर्ण दत्त जयंतीपर्यंत जेवढे दिवस भरतील 10-11, तर तेवढ्या दिवसापर्यंत आजचा जो दिवा आहे तो अखंड प्रज्वलित होणार आहे. दत्त महाराजांची कृपा माझ्यावर, माझ्या घरावर, कुटुंबावर अखंड राहावा हीच स्वामींकडे प्रार्थना, गुरुमाऊलींकडे प्रार्थना. आणि हा जो दिवा आहे मी असाच देवघरामध्ये ठेवून देते, साईडला ठेवते. देवघर छोटा असल्याने जागा थोडीशी कमीच आहे. आता दिव्याला आहे ना तांदळाचं आसन देते आणि हे आसन दिलं की मग हळदी कुंकू लावून घेते. आणि त्यानंतर फूल. दिवा साक्षीला आहे की मी काय सेवा करणार आहे, कुठली सेवा करणार आहे, आणि स्वामी आई आहेतच बघायला. आणि आता त्यानंतर मी मला हळदी कुंकू लावून घेते. प्रज्वलित केला, लावला आणि आता त्याला योग्य ते आसन म्हणजे हलायला डुलायला नको असं करते. तर असा हा जो दिवा आहे तर मी देवघराच्या साईडला ठेवला, कारण की देवघरामध्ये ठेवायला जागाच नाही आहे याच्यासाठी. आणि आता ऊन चमकते देवाऱ्यावर म्हणून हे असं दिसतंय. तर चला आता मी सेवेला लागते, नंतर तुम्हाला बोलते. तर आहे ना वेदिकाच्या बाप्पांनी फुलं वगैरे आणलं, तेव्हा मी काय केलं, त्याची एक माता लक्ष्मीला, आज पहिला गुरुवार आहे मार्गशीर्ष म्हणून एक माता लक्ष्मीला आणि त्यासोबत एक स्वामींना असे 2 हार केले. आणि जिथे जिथे फुलं ठेवण्याची गरज वाटली तर तिथे मी फुलं ठेवून घेतली आणि देवांना नमस्कार केला. आणि त्यानंतर मी ना ग्रंथ वाचायला घेतला. त्यामध्ये गोलू खूप रडत होता, मग त्याला थांबवते. परत ग्रंथ वाचते म्हटल्यावर उठायला नाही पाहिजे, पण काय करायचं, स्वामी दत्तगुरु माऊली समजून घेतीलच, कारण की लहान मुलं आहे आणि हे सगळं करत असताना थोडी गडबड झालीच. तर असू देत, तीर्थ बनवलं तारक मंत्र म्हणून 11 वेळेस. चला भेटूयात पुढे व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, बाय.